तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो कसे आहात? मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कापसाला या बाजारात मिळाला 11,000 रुपये भाव. आत्ताच पहा आजचे कापूस बाजारभाव. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. मित्रांनो, चला बघूया. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कापूस हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. पांढरे सोने या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. गेल्या काही वर्षांमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. मात्र यंदाच्या हंगामाबाबत काही आशादायक बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कापसाच्या यंदाच्या हंगामाचे वास्तव काय आहे याचा सविस्तर आढावा घेऊया. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येत आहे. विशेषतः खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या राज्यात सणासुदीचे दिवस सुरू असून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे करण्यास वेळ मिळाला आहे. अनेक भागांमध्ये सोयाबीन, उडीद यांसारख्या पिकांची कापणी सुरू आहे. कापूस खरेदी केंद्राची सुरुवात. महाराष्ट्रात दसरा हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या सणानंतर राज्यातील अनेक ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू होतात. बहुतांश पिकांची काढणी या मुहूर्तावर संपत असते. यंदाही दुसऱ्यानंतर कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची अपेक्षा आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यास सुरुवात करता येईल. गेल्या वर्षाचा अनुभव. गेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले होते. अनेक शेतकऱ्यांना त्यांचा माल कवडीमोल दरात विकावा लागला होता. या परिस्थितीचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात आले होते. मात्र या अनुदानाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई होऊ शकली नाही. यंदाच्या हंगामातील अपेक्षा. गेल्या वर्षीच्या अनुभवानंतर यंदाच्या हंगामाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अनेक शेतकरी संघटनांनी कापसाला किमान 10,000 रुपये किंवा त्यातून अधिक दर मिळावा अशी मागणी केली आहे. काही संघटनांनी तर कापसाला 15,000 रुपये प्रति क्विंटल दर द्यावा अशीही मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा दृष्टिकोन असा आहे की त्यांनी केलेल्या खर्चाची भरपाई होण्यासाठी किमान 10,000 रुपये दर मिळणे आवश्यक आहे. बाजार तज्ज्ञांचे मत. मात्र बाजार तज्ज्ञांचे मत शेतकऱ्यांच्या अपेक्षांपेक्षा वेगळे आहे. बाजार अभ्यासकांच्या मते यंदाच्या हंगामात कापसाचे दर 10,000 रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या अंदाजानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यांच्या काळात कापसाला 7,500 ते 8,500 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान भाव मिळू शकतो. हा दर गेल्या वर्षीपेक्षा जास्त असला तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षांपेक्षा कमी आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ समजून घेतला असेल तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. चला मित्रांनो, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.